नमस्कार. मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे टाचदुखी. आजकाल टाचदुखीचे पेशंट मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या टाचदुखीवर अनेक उपाय करून सुद्धा पाहिजे तसा आराम मिळत नाही. काही जण टाचेमध्ये इंजेक्शन घेतात, तर काही जण बर्फाचा शेक देतात, तर काही जण विविध प्रयोग करून बघतात. तरी देखील मात्र ही टाचदुखी असते ना, थांबत नाही. सकाळी बेडवरून उठल्यानंतर जेव्हा जमिनीवरती पाय ठेवला जातो, तेव्हा पायाच्या टाचेमध्ये तीव्र वेदना होतात. यालाच आपण टाचदुखी असं आपण म्हणतो. टाच दुखणं एवढं असतं की चालायला जमतच नाही. कसंबसं जमिनीवर पाय टाकत टाकत चालावं लागतं आणि नंतर थोड्या वेळानं ह्या वेदना थोड्या प्रमाणात कमी होतात. हे टाचदुखीचे प्रमुख लक्षणं आहेत. बसल्यानंतर थोडाफार आराम मिळतो, मात्र पुन्हा जेव्हा चालायला लागतं त्यावेळेला त्रास सुरू होतो. म्हणून दिवसभर ही खरोखर त्रासदायक अशी परिस्थिती असते. यातून बाहेर पडायचं असेल तर आपण सर्वप्रथम टाचदुखीचे नेमके कोणते कारणं आहेत ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. यावर कोणते घरगुती उपाय करता येतील ते देखील आपण जाणून घेऊ. होमिओपॅथीमध्ये कोणते औषधं वापरल्या जातं हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत. अनेक वेळा टाचदुखीचं कारण वजन वाढणं असं सांगितलं जातं. मात्र टाचदुखी ही नुसती वजनावर अवलंबून नाही, तर इतर कारणांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. आपण बघतो की अनेक जण कमी वजनाचे लोक आहेत, तरी देखील त्यांची टाच दुखते. दुसरं कारण आहे कडक चपलांचा वापर किंवा सपाट चपलांचा वापर. यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये टाचदुखी ही आपल्याला दिसून येते. काही लोकांना जास्त वेळ उभा राहिल्यानंतर पायाच्या मागच्या स्नायूंवरती जास्त ताण आल्यानं पायाला तीव्र वेदना सुरू होतात. टाचेच्या हाडाखाली अतिरिक्त हाड वाढल्यामुळं त्या ठिकाणचं हाड जे असतं ते टोकदान बनतं. यालाच आपण हिलस्पर असं देखील म्हणतो आणि हे देखील टाचदुखीचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. तळव्याच्या स्नायूंना किंवा ऊतकांना ताण पडल्यामुळं त्या ठिकाणी सूज येते. या सर्व कारणांमुळं टाचदुखीची समस्या सुरू होते. काही वेळेला टाचदुखीच्या रुग्णांमध्ये खालच्या बाजूचं हाड दुखणं सुरू होतं आणि ते टोचल्यासारखं होतं. याला आपण कॅल्कॅनियल स्पर असं म्हणतो. बऱ्याच वेळेला टाचदुखीचं कारण रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढणं हे देखील आपल्याला बघायला भेटतं, काही ठिकाणी वाचायला मिळतं. मात्र सगळ्यांचंच युरिक ॲसिड वाढल्यानं टाच दुखते असं नाही किंवा टाचदुखीच्या रुग्णांना प्रत्येकाला युरिक ॲसिड वाढलेलं असेल असं नाही. तर काही लोकांना न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा आपल्याला बघायला भेटते. काही लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, काही लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता असते, तर काही लोकांना व्हिटॅमिन B12ची कमतरता असते. हे कारणं देखील टाचदुखीमध्ये आपल्याला अनेक रुग्णांमध्ये बघायला भेटतात. या सर्व तपासण्या तुम्ही तज्ज्ञांच्या साहाय्यानं करू शकता. मित्रांनो, नुकतेच आपण 2,15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद मी मानतो. आता आपल्याला पुढचा टप्पा आहे 10 लाख सबस्क्रायबरचा. म्हणून तुम्ही जर सहकार्य केलं तर हे सहज साध्य होईल. म्हणून तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही विचारू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जाईल. मित्रांनो, तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नेहमी लाईक करत राहा. तुमच्या एका लाईकमुळं आम्हाला खूप प्रेरणा मिळते. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण टाचदुखीवर मी प्रत्यक्ष अनुभवलेले काही उपाय तुम्हाला सांगतो. या उपायांनी सोपे आहेत घरगुती उपाय. यामुळं तुम्हाला नक्कीच टाचदुखीची जी समस्या असते काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होईल. टाचदुखीला कमी करायचं असेल तर सर्वप्रथम पायाला पुरेशी विश्रांती द्या. तुम्हाला जर जास्त वेळ उभा राहून काम करायचं असेल तर ते कमी करा किंवा तुम्ही जर धावण्याचा सराव करत असाल किंवा तुम्हाला धावायची सवय असेल जास्त, तर ती देखील तुम्ही कमी केली पाहिजे. टाचेला अधूनमधून बर्फाचा शेक द्या. यामुळे सुद्धा टाचदुखी कमी होते. सोबत तुम्ही मऊ चपला वापरायला सुरुवात करा. आरामदायक चपला वापरायला सुरुवात करा किंवा तुम्ही मऊ बूट देखील वापरू शकता. साधे पण सोपे व्यायाम करा. यामुळे देखील टाचदुखीची समस्या कमी व्हायला मदत होते.
पायाचे तळवे आणि नळग्याचे स्नायू म्हणजे कॅल्फ मसल आपण म्हणतो, ह्याला ताण द्या. ताणण्याचे व्यायाम करा. यामुळं त्या ठिकाणचा अतिरिक्त जो ताण आलेला असतो तो कमी होतो. परिणामी तुम्हाला या टाचदुखीपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. मित्रांनो, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे यावरती आपण थोडक्यात बोलू. टाचदुखी ही सौम्य काही लोकांमध्ये दिसते, मात्र काही लोकांना खूप गंभीर प्रमाणात दिसून येते. तुमच्या टाचेवरती सूज आली असेल किंवा टाचेमध्ये तीव्र वेदना होत असतील किंवा टाचेमध्ये सुन्नपणा आला असेल, टाचेमध्ये कधी कधी मुंग्या येत असतील आणि विश्रांतीनंतर किंवा झोपताना टाच दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. टाचदुखीवरती 2 प्रभावी असे तुम्हाला घरगुती उपाय सांगतो. रोज 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर एवढी एवढी हळद टाका. सकाळी किंवा संध्याकाळी रोज 1 ग्लास पाण्यात टाकून प्यायला सुरुवात करा. काही दिवसात टाचदुखीची जी समस्या असते ती कमी होते, कारण हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून मानली जाते. चुन्याचा तुम्हाला प्रयोग सांगतो, अतिशय चांगला आहे. तो देखील मी अनेक रुग्णांमध्ये बघितलेला आहे. रोज सकाळी अर्धा ते 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं हरभरा एवढा चुना टाकायचा. याला चांगलं मिक्स करून घ्या, घोळून घ्या आणि उपाशीपोटी प्या. यामुळं सुद्धा काही रुग्णांमध्ये टाचदुखीची जी समस्या असते तर ती खूप लवकर कमी होताना मी बघितली. हे 2 घरगुती उपाय आहेत. यासोबत अश्वगंधा सुद्धा खूप उपयोगी आहे. अश्वगंधाच्या गोळ्या मिळतात किंवा अश्वगंधाचं पावडर मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता. अश्वगंधा चूर्ण आपण 1 ग्लास दुधामध्ये सकाळ संध्याकाळ टाकून घेतल्यानं काही दिवसात टाचदुखीवरती चांगले परिणाम दिसून येतात. मित्रांनो, होमिओपॅथिक शास्त्रात याच टाचदुखीवर अतिशय चांगले औषधं आहेत. या औषधांचा वापर योग्य पद्धतीनं आणि तज्ज्ञांच्या साहाय्याने केला तर तुम्हाला या टाचदुखीपासून कायमस्वरूपी सहज मुक्तता मिळू शकते. टाचदुखीवर वापरल्या जाणारी काही औषधं आपण बघू. पहिलं औषध आहे रॉस्ट्रॉक्स या नावाचं. या औषधाचे कोणते लक्षणं असतात ते आपण थोडक्यात बघू. सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा विश्रांतीनंतर तुम्ही जमिनीवरती पाऊल टाकता आणि अशाच वेळेला पायाची टाच जी असते ती दुखायला सुरुवात होते किंवा ती टाच खूप ताठरते. चालल्यानंतर वेदना कमी होतात. असे जर लक्षणं असतील तर हे रॉस्ट्रॉक्स औषध हे तुम्ही घेऊ शकता तज्ज्ञांच्या साहाय्यानं. हे औषध 30 पोटन्शीमध्ये घ्यायचं असतं. 2-2 थेंब जिभेवर किंवा होमिओपॅथीच्या गोळ्या मिळतात, या गोळ्यांमध्ये टाकून त्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. 2 ते 3 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळेला त्या घ्यायच्या असतात. टाचदुखीवरती वापरलं जाणारं सर्वात महत्त्वाचं आणि खूप सोपं असं औषध आहे कल्केरिया फ्ल्यूर नावाचं. मित्रांनो, जेव्हा टाचेच्या हाडाची वाढ झाल्यानं टाचदुखी निर्माण होते तेव्हा हे औषध वापरलं जातं. याला इंग्लिशमध्ये कल्केनियल स्पर असं म्हटलं जातं. हाडाची वाढ आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या वेदना यासाठी कल्केरिया फ्ल्यूर हे औषध वापरलं जातं. हे औषध 6x पोटन्शीमध्ये घ्यायचं असतं. 3 ते 4 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा तज्ज्ञांच्या साहाय्यानं हे औषध सुद्धा तुम्ही घेतल्यानं पायाची टाच दुखणं बंद होऊ शकते. पुढचं औषध आहे अमोनियम मूर नावाचं. बऱ्याच वेळेला चालल्यानंतर वेदना वाढतात आणि आराम केल्यानंतर वेदना कमी होतात. चालताना किंवा उभ्या असताना तीव्र वेदना होतात. यासाठी अमोनियम मूर हे औषध वापरले जातं. पुढचं औषध आहे ॲरेनिया डायडेमा नावाचं. मित्रांनो, जेव्हा टाचेमध्ये सुई टोचल्यासारख्या वेदना होतात किंवा टाचणी टोचल्यासारख्या वेदना होतात आणि ज्या वेळेला वातावरण असं दमट असतं किंवा थंडीचं वातावरण असतं, अशा परिस्थितीमध्ये टाचदुखीचा त्रास होतो आणि उन्हाळ्यामध्ये मात्र तुम्हाला त्रास कमी होतो. अशी परिस्थिती असेल तर तुम्ही हे औषध 30 पोटन्शियममध्ये घेऊ शकता. 2-2 थेंब जिभेवरती तज्ज्ञांच्या साहाय्याने. हे औषध सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला घेऊ शकता. टाचदुखीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध आहे रूटा ग्रेव्हलॅन्स नावाचं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला पळाल्यानंतर किंवा धावल्यानंतर पायाच्या स्नायूंवरती ताण येतो आणि त्यामुळं टाचदुखीची समस्या होते. ज्या लोकांना खूप धावावं लागतं, अशा लोकांमध्ये जर टाचदुखीची त्रास सुरू झाला असेल तर त्या लोकांनी वापरण्यासाठी रूटा हे औषध खूप चांगलं आहे. हे औषध 30 पोटन्शीमध्ये घ्यायचं असतं. 2-2 थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ
जिभेवर टाकून किंवा होमिओपॅथीच्या गोळ्या मिळतात त्यामध्ये टाकून 2 ते 3 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ घेता येतं. पुढचं औषध आहे सिलेसिया नावाचं. सिलेसिया 3x पोटेन्शियलमध्ये घ्यायचं असतं. पायाची टाच खूप सेन्सिटिव्ह झाली असेल, साधा टच देखील त्या टाचेला सहन होत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सिलेसिया 3x हे औषध वापरलं जातं. या औषधाच्या 3-3 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम घ्यायच्या असतात. आता हे औषधं जे तुम्हाला सांगितलेत, ते फक्त तुमच्या माहितीस्तव सांगितलेले आहेत. यापैकी तुम्हाला नेमकं कोणतं औषध घ्यावं लागेल, हे मात्र तज्ञ ठरवतील. त्यांच्या साहाय्याने घ्यावं. मनाने हे औषध शक्यतो घ्यायला नकोय. तुम्हाला पाहिजे तर आमच्याकडं ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध आहे. आम्ही काय करतो, की रुग्णाची परिपूर्ण केस हिस्ट्री घेतो. त्याची शारीरिक, मानसिक स्थिती काय आहे, तसंच त्याला कोणत्या वेळेला त्रास वाढतो किंवा कोणत्या वेळेला त्रास कमी होतो, हे सर्व बघतो आणि रुग्णाच्या घरपोच औषध पाठवण्याची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुम्हाला काही त्रास असेल, तर तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. त्याचंही उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आयुर्वेद शास्त्रानुसार टाचदुखीच्या रुग्णांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायला पाहिजे, तर लवकर जेवण करा. यामुळं तुमची पचनशक्ती जी असते ना, तिची चांगली होते, मंद होत नाही आणि शरीरातील वात जो असतो, तो समतोल राहतो. म्हणून दिवस माळवण्याच्या अगोदर टाचदुखीच्या रुग्णांनी जेवण करावं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला अगोदर बघायला भेटतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.